झालेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधामध्ये आज सोलापूर शहरात मूक आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री गोरे तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वावरती मराठा समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्याचा आरोप हा आंदोलकांनी केलाय। जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आलाय। मराठा आंदोलक आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी सांगितलं की मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मराठा समाजावरती झालेल्या अन्यायाची दखल घेऊन तात्काळ राजकीय न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा सोलापूरमधून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, डोणगावचे उपसरपंच उमेश पाटील, युवराज पाटील, बंटी सोनके, श्री सुरवसे, नंदू घाडगे, तुळशीदास शिंदे, राहुल जाधव, मारुती सुरवसे, अक्षय गुंड, किरण क्षीरसागर, ओमकार धावणे, राज सरडे, रोहन अवताडे, अबा शिंदे, माऊली चटके, अक्षय पांडे, अक्षय माळवटकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांनी विविध मुद्द्यांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजानं मतपेटीमधून स्पष्ट उत्तर दिले। विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजानं भाजपला साथ दिली म्हणूनच सत्ता मिळाली। मात्र सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 55 पेक्षा जास्त जागांचं स्वप्न असताना मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे पक्षाला केवळ 38 जागांवरती समाधान हे मानावं लागलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला। 1993 नंतरच्या 32 वर्षाच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी विविध समाजांना महापौर पद देऊन न्याय दिला। यंदा 3 दशकानंतर महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असताना मराठा समाजाचा महापौर न होणं ही जाणीवपूर्वक केलेल्या राजकीय उपेक्षा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर थेट प्रश्न उपस्थित केलेत। विद्यमान महापौर कोंडाल यांचा राजीनामा घेऊन मराठा समाजाचा महापौर नेमणार का? जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी असताना कुणबी मराठा समाजाचा अध्यक्ष करून समाजाला न्याय देणार का? मंगळवेढा तालुक्यामधील 2 सर्वसाधारण जागांवरती ओबीसी उमेदवार का दिले? मराठा समाजाला प्रमुख पदापासून वंचित ठेवण्याचा हेतू आहे का? राम जाधव यांनी सांगितले की गेल्या 20 वर्षात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांविरोधात 50हून अधिक आंदोलनं केले। मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर महामंडळाला 700 कोटीचा निधी हा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पहिला सत्कार मराठा समाजानेच केला होता। मात्र आता झालेल्या राजकीय अन्यायाविरोधामध्ये संघर्ष अटळ असून जोपर्यंत मराठा समाजाला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे सोलापूरच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात मराठा समाजाचा हा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।